श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 135। श्री प्रभूंना वस्त्र पूजा। एके दिवशी सकाळी बाईसाने श्री प्रभूंना आंघोळ घातली तेव्हा आमचे सर्वज्ञ अंगणात निश्चल उभे होते। श्री प्रभूंची आंघोळ झाली, मग सर्वज्ञांनी वस्त्र उघडे करून दाखवले आणि श्री प्रभूंनी कोप स्वीकारला। अरे गप्प गप्प म्हणून पळवीत गेले। सर्वज्ञांनी वस्त्र गुंडाळून ठेवले आणि बाईसाने श्री प्रभूंचा पूजा वसर केला तेव्हा आमचे सर्वज्ञ आवाराच्या दरवाजाजवळील एका कोपऱ्यात सिंहाच्या आकाराच्या दगडाजवळ उभे होते। एकाच्या मताने दुसऱ्या पडवीत उकड बैठक घालून बसले होते। पूजेचा सोहळा बघितला, मग सर्वज्ञ भैरवाच्या देवळात गेले। बाईसाने श्री प्रभूंना जेवण दिले। वाटीत तूप, एका वाटीत भाजी असे श्री प्रभूंनी ताटात जेवण केले। उरलेल्या प्रसादात बाईसाने पुन्हा पदार्थ वाढले, वर कापड झाकून घेऊन आली। नंतर आमच्या सर्वज्ञांचे जेवण झाले। उरलेला प्रसाद तो बाईसा व चांगदेव भटाने घेतला। सर्वज्ञ सकाळी आदित्याच्या देवळाच्या वायव्य दिशेला शौचाला जात असत। आदित्याच्या आणि भैरवाच्या देवळांमध्ये गरम पाण्याचा उपयोग करीत असत। मग आदित्याच्या देवळाच्या उंबरठ्यावर उकड बैठक होत असे। सर्वज्ञ आपल्या श्रीकराने आपले श्रीचरण धुत असत, गुणना करीत असत, पूजा वसर करू देत नव्हते। मग तिकोपाध्यांच्या आवारात गेले, तेथे बसले। बाईसाने श्री प्रभूंचा पूजा वसर केला, तो सोहळा सर्वज्ञांनी बघितला आणि भैरवाच्या देवळात गेले। बाईसाने प्रतिदिनीप्रमाणे श्री प्रभूंना जेवण दिले। नंतर सर्वज्ञांचेही जेवण झाले। तिसऱ्या दिवशी सर्वज्ञ तिकोपाध्याच्या आवारी जाऊन बसले। पूजेचा सोहळा बघितला, श्री प्रभूंना प्रसन्न पाहिले, वस्त्र दाखविले। श्री प्रभूंनी प्रसन्नतेने निराकरण केले। अरे गप्प गप्प म्हणे सर्वज्ञांनी विनंती केली, स्वीकारावे जी, पण श्री प्रभू गप्पच होते। सर्वज्ञांनी वस्त्राची घडी उलगडली, वस्त्राचा पुढील सोंगा खांद्यावर धरला। मग सर्वज्ञांनी श्री प्रभूंना नेसविले, सोडलेले वस्त्र बाईसांच्या हाती दिले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।